नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे फलटणमध्ये आणि फलटणमध्ये आल्यानंतर बैलगाडी शर्यत चालू या सर्व काय आणि या ठिकाणी गटपास गाडी आहे सेमीसाठी पात्र ठरलेली बैलगाडी आणि त्या बैलगाडीचे ही मालक इथं. नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपली मुलाखत चालू आहे. अमोल कोळपे, बारळी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर आपल्या लाडक्या बैलाचं नाव काय आहे? ह्याचं ट्रिगर नाव आहे. ट्रिगर. घरच्याच गायचं आहे. ट्रिगर नाव कशानं ठेवलं म्हणजे काय ते जरा गोळीगत पळत होतं. ट्रिगर म्हणजे गोळी, बंदुकीची गोळी, बर. त्या स्पीडनं पळतंय. तर केव्हापासून या मैदानावरती तुम्ही अजून पळवताय असं? आता एक 6वं मैदान आहे मैदान वासराचं. हां 6 मैदानात 4 गट पास आहे. हां. आज बैलपूरला म्हणून चांगल्या गाड्या मारून राहिले. आज फायनलला, सेमीफायनलला. कितव्या गटामध्ये गाडी आज 6व्या गटात 3 नंबर तास पळावलं. 6व्या गटामध्ये 3 नंबर तास. 3 नंबर. आज चांगल्या गाड्यात चांगला पळाला. तर ह्याचा पायरा कोणासोबत होता काय सांगाल? पायऱ्याचं नियोजन किरण नाडक्यांनी केलं. या की या त्यांच्या या ठिकाणी आमचे मित्र इथं कमीज कंपनीमध्ये आमचे सहकारी म्हणजे सांग जवळचा संबंध आहे. त्यांनाच पायऱ्या केलं आणि त्यांच्याच नियोजनात पळते वासरू. हा म्हणजे हा पायरा केव्हा झालता काय सांगाल? पायरा 2 दिवस झाला. 2 दिवसापूर्वी. 2 दिवसापूर्वी झाला. पायरा काढताना काय अडचण येते तू? अडचणी म्हणजे आता काय, पैशाची अडचण महत्वाची. हा पैशाची मोठी अडचण आहे. हा प्रत्येक मोठ्या बैलवाल्याला मागितलं की म्हणते द्या 40 आणि द्या 50,000 रुपये. आता गरीब आपण देऊ शकतो का? वासराला खायला नीट मिळत नाही आपल्याकडं आणि पैसे कुठं देणार यांना? बरं, आज वस्तू आपली 1 नंबरात पळते, चांगली पळते. म्हणजे आज चांगल्या गाड्या मारून राहिल्या म्हणजे चांगलीच पळते आपली. तरी माणसं मग द्या 50,000, द्या 60,000 रुपये. आज माणूस त्या अक्षरशः आज KGF मध्ये आहे बघा, कटगुंच का कुठलं कासारवाडीचा बैल आहे. त्या बिचाऱ्यानं अक्षरशः त्या माणसानं लय उपकार झालं. त्यांना गाडी भाड्यावर आला फक्त बैल. तो बैल गुलालातला आहे. पेडगावमध्ये त्यानं 3 का 4 नंबर केला 1000 गाडीतनं. तेव्हा माणसानं बैल आपलं वासरू पळते म्हणून त्यानं बघितलं. त्या माणसाला गरिबीचं जाणावा, त्यामुळे त्यानं वासराला बैल दिला आपल्या आज. आणि आज त्याचं समाधान झालं. आमचं मालकाचं बी शतशः आभार बैल दिल्यामुळं. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्ही एकमेकांना सहकार्य करत जावा. अशा प्रकारे तुमचं नाव मोठं होत असते किंवा नाव निघत असतं. या बारळी खुर्दमधले युवा मित्र आपले सगळेच असतील. सनी पाटील असेल, आवी पाटील असेल, ऋतिक सोनवलकर असेल, ऋतिक मोरे असेल, अशी बरीच जण. आता सगळ्यांची नावं लक्षात येणार माझ्या, पण बरीच जणांचं सहकार्य आपल्याला. बाया खातळा असेल विशेष करून, किरण आडके, राजू खरात, हे बरीच जणांचं सहकार्य आपल्याला. तर आतापर्यंत ह्या बैलानं आपल्या किती गुलाल केलेले आहेत? आता खरं सांगायचं म्हटलं गुलाल एकही झाला ना आपल्याला. आपण आता नवीन वासराचे किती 6 मैदान आहेत. 6 मैदानात 4 वेळा गट काढला त्यानं. सेमीला काय अडचणी आल्या त्यामुळं बैल कमी पळाला किंवा काय झालं त्यामुळं मग गाडी काय राहिली नाही आपली अजून. पण आज 100% आशा आहे की गाडी राहील म्हणून आपली. तर या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. गाडी आपली गटपास आहे, सेमीसाठी पात्र व्हावी आणि गुलालीत राहावी. तर आपलं काय नाव या? किरण आडके. किरण आडके, गाव दुधेवाडी. आपण कमीच्या या ठिकाणी जॉबला आहात. काय सांगाल की आपण आता नोकरी देखील करता आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आज आलेला आहे, काय वाटतं या? काय अभिनंदन वाटतंय. गाडी दोन्ही पण एकसारखी पळाली तर बरं वाटतं थोडं. म्हणजे छान बादशाह म्हटलं तर काय चुकी ठरणार नाही. मस्त वाटतं. नाही काय वाटतं नोकरी करणं योग्य आहे का बैलगाडी अजून म्हणजे काय वाटतंय तुम्हाला बैलगाडी क्षेत्राविषयी? नाही, नोकरी करणं योग्यच आहे, पण ती बघत क्षेत्र ही पण चांगलं आहे. छंद नाद म्हणून करायचा हे चांगलंच. तर अशी बैल आपल्याकडे अजून किती येते? बैल अजून आमच्या घरी 2 आहेत. ती 2 आहेत. हा, ही 2 आहेत. कोणती इथं काय नाव या? चंद्या म्हणून एक आहे बैल, वासरू एक आहे घरचं. तर या ठिकाणी सर इथं सरांना विचारूया. सर आपलं नाव काय? राजेंद्र खरात, बारळी, गाव बारळी. तर काय सांगाल आपल्या लाडक्याविषयी? म्हणजे वस्तूविषयी सांगायचं झालं तर बऱ्याचशा वस्तू अमोलच्या दावणीला तयार झाल्या. म्हणजे अगदी पहिल्यापासून मी अमोल बरोबर आहे आणि चांगल्या वस्तू तयार केल्या. पण कसं होतं की कधीच नाव चर्चेतलं नाही. त्यानं बंदीच्या काळात बरीचशी वासरं तयार केली आणि बिनजोडला मुंबईला विकली गेली आणि ती वासरानं पण भरपूर नाव केलं. पण ॲक्च्युली तुम्ही चांगलं कार्य करताय की बाबा गरिबाला उजेडात आणताय. म्हणजे हे अमोल म्हणजे खूप मोठं नाव आहे म्हणजे शर्यत क्षेत्रातलं अमोल कोळपे म्हणजे. पण त्याला
आत्तापर्यंत कधीच नाव भेटलं नव्हतं आणि हे घरच्याच गायचं नंतरचं वासरू आत्ताचं. आता त्यात घरच्याच गायचं सेम गायचंच 2 ते 3 वासरं मुंबईला बिंजोडसाठी विकली त्यानं आत्तापर्यंत आणि मोठ्या किमतीनं 2-3 लाखातल्या किमतीत त्याच्या पण. आणि हे आत्ता तिसरं वासरू तिसरं वासरू ट्रिगर नाव ठेवलं त्याच्या स्पीडमुळे ट्रिगर नाव ठेवलं त्यांना सांगितलंच मगाशी. तर हे पण वासरू हे विकायचं नाही आपल्याला. ही वस्तू म्हणजे आत्ता बघितलं आता तुम्ही 6व्या गटात पळालं वासरू एकदम टॉपच्या ज्या गाड्यांना टॉपच्या बैल होती टॉपची वासर होती ज्यांना फायनल केलेले आहेत पहिले अगदी ओपनच्या मैदानात फायनल केलेलं बैल आहे ती. पण त्या बैलांना हरवून आज वासरू गटपास आहे आणि आनंद आहे त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की बाबा की कुणाच तरी बाबा नाव मोठं होतं आहे बाबा की वासरामुळं आमचं नाव मोठं झालं आहे त्या ग्रुपचं नाव मोठं झालं आहे गावाचं नाव मोठं झालं आहे आणि तुम्ही पण आमच्या शब्दाला मान देऊन किंवा आमच्या गरिबाची बाबा तुम्ही हे घेताय बाईट घेताय इथं त्याचा पण खूप आनंद आहे आणि तुमचं पण आभार आहेत मनस्वी म्हणजे धन्यवाद. खूप छान आणि सविस्तरित्या आणि थोडक्यात बोलता. तर काय वाटतंय तुम्हाला अजून आपल्या दावणीला किती बैल व्हावीत असं काय अपेक्षा आहे का? काय बैल भरपूर होते इथून पुढं पण एकच किंग मेकर होईल हो बादशाह म्हणजे की 100% नावच मोठा करणार तो भविष्याचा महाराष्ट्र केसरी भविष्याचा हिंद केसरी तो ट्रिगर आमचा आणि 100% तो भविष्यात नाव मोठं करणार आहे. गावाचं नाव मोठं करेन मालकाचं नाव मोठं करेन ग्रुपचं नाव मोठं करेन 100% महाराष्ट्रात भविष्यात ऐकावं लागणार आहे सगळ्यांना नाव ट्रिगर. तर जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो. मित्रांनो तर आपल्या विकास ना यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर वायदी लोक घेत असतात किंवा देत असतात त्यांच्याविषयी काय सांगाल थोडक्यात? वायदीचा मला काय अनुभव नाही जास्त मी आपलं बॅकअपला असतो अमोलचा फक्त जे त्याच्या पद्धतीने चालणार प्रत्येक जण त्यात कुणाला म्हणू शकत नाही आपण वायदे घेऊ आतापर्यंत तुम्ही वायदी दिली का? आता तर दिली बी म्हणता येत नाही नाही बी म्हणता येत नाही कारण आता आपण भाडं द्यावं लागतंय पण त्यांचं बी बैलाला खुराक लागते आता आपण बी सांभाळतोय मग त्याला बी खायला लागतं. पुढं जर भविष्य म्हणजे आपला बैल पळत राहिला किंवा गुलालात किंवा नंबरात यायला लागला प्रथम द्वितीय तृतीयमध्ये तर तुम्ही पुढे भविष्यात वायदी घ्याल का? तुमच्या लक्षात आलं का ज्याचे उपकार आपले आहेत त्यांना उपकाराची जाणीव ठेवणार आम्ही त्याला परतफेड करणार. जर भविष्यात आपलं चांगलं पळालं तर त्याची उपकाराची परतफेड करणार पण नंतरचा विषय नंतर बाकीचा. ओके खूप छान धन्यवाद तुमचं. वेळात वेळ काढून आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो फलटण या मैदानावरती जाधववाडी या ठिकाणी 6व्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे भाडळीकरांचा ट्रिगर सेमीसाठी पात्र ठरला या. तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी या ट्रिगर बैलाचे पळवलेले ड्रायव्हर इथं तर काय सांगाल ट्रिगर विषयी काय थोडक्यात? ट्रिगर काय दोन्ही खांदी पळतो ते कड पळतो पब्लिकनं पब्लिक म्हणजे किती पब्लिक असतो त्या थोडा सुद्धा आत येत नाही काय नाही. हा एवढं जेवढं आतनं पळतो ना त्याच्यापेक्षा जास्त बाहेर पब्लिकनंच पळतो चारी खांदी पळतो काय टेन्शन नाही काय नाही. तर ह्याचं खाद्य काय आहे ट्रिगरचं आत्ता? खाद्य काय उडदाची डाळ खपरी पेंड हे असं या मक्याचा भरडा असं आहे काय. तर तुम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून आला? पहिली दुसरीत असल्यापासूनच आहे त्याच्यामुळं काय. पण ड्रायव्हर म्हणून केव्हा आला? ड्रायव्हर 7वी 8वीत असेल त्यावेळेला झालो ड्रायव्हर. आत्तापर्यंत किती गाड्या पळवल्या? आता रोजच पळावतो त्याच्यामुळं काय. तरी अंदाजे आज किती पळवणार आहे काय असं? नाही आज फक्त पळवणारच नाही म्हणजे तब्येत डाऊन आहे माझी त्याच्यामुळे. तर तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला आता आपली गटपास गाडी झालेली आहे. हां फार काय लागले अतिशय सुंदर गाडी पळाली. हिचा कुणासोबत पायरा होता काय? ह्याच्या टिगर सोबत केजेप होता. केजेप हां तो बी चांगला पळाला बैल आहे आणि तो पेडगावमध्ये हिंद केसरी झालेला आहे. हां टॉपचा पळतो बैल हिंद केसरी केजेप सोबत आज आपला ट्रिगर पळाला. दोन्ही बी तो बी दोन्ही खांदी कड आहे केजेप आणि टिगर बी दोन्ही खांदी कड. शुभेच्छा तुम्हाला.